गायकवाड यांच्या माध्यमातून कळवलं गेले की काल एक बॅट मैदानावरती राहिली आहे. जर कोणाला सापडली असेल तर कृपया ती बॅट कॉम्बॉक्समध्ये आणून द्या. 2000 रुपयाचं बक्षीस आहे, रोख बक्षीस असेल. ट्वेल्थ मॅन झाला ना दोन्ही टीम्स. लीज दी प्ले सामन्याला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूने आहे ओमकार माने तर दुसऱ्या बाजूने ओमकार शिंदे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं सुहास. पहिला चेंडू इथे आक्रमण तर केलंय. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे दर्शक झालाय. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती धडक बेधडक षटकार. छेरान षटकाराने संघाचं खातं उघडलंय. 6 धावा धावफलकावरती आहेत. ओमकार माने आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. इथे देखील आक्रमण लागोपाठचा दुसराही चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा मिळाला. 6 धावा षटकार. धावफलकावरती 12 धावा आहेत. लागोपाठचे 2 आलेत. इथे देखील लागोपाठचा तिसरा ओमकार मानेच्या बॅटमधून आलाय षटकार. बॅक टू बॅक 3 षटकार. सुरुवात तर अफलातून. स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितले ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट देखील चांगलाच होतो. इथे ओमकार माने अफलातून सुरुवात करताना पाहायला मिळतोय. लागोपाठचे 3 षटकार आलेत. धावफलकावरती 18 धावा आहेत. एक टीम पाठवणे इंडियन्स ती कोणती वडके गाव इंडियन्स. हां ती नाही आली. नाही ते टीम लिस्ट ती नाही लिस्ट आली. हां ती एक राहिली वडके गाव इंडियन्स. 18 धावा धावफलकावरती आहे. फार मोठं आक्रमण ओमकार मानेच्या बॅटमधून होताना पाहायला मिळत आहे. वादळं येतात, वादळं जातात, वादळं धुमाकूळ देखील घालतात. आज ओमकार माने नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आले आणि पहिल्या षटकामध्ये वादळी खेळीला होती सुरुवात. पुनंदा सज्ज होतील सुहास. इथे देखील बॅटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. भन्नाट बेगा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बंदुकीतून गोळी सुटावी असा चेंडू सीमारेषा फोडेल. हे रास्ते हे 4 के. 3 षटकारांपाठोपाठ चौथ्या चेंडूवरती चौकार आहे. धावफलकावरती 22. 22 ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू इथे दिशाहीन पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा दंडित केलाय गोलंदाजाला. 23 धावा आहेत. हा चेंडू देखील सुरेख. इथे आक्रमण पुन्हा एकदा ओमकार माने सेट ऑन दी फायर. बिग ब्लास्ट, बिग षटकार. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती 29 धावा आहेत. फार मोठं आक्रमण जे मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळालं.
तर षटक क्रमांक 2 सुजित गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. तर ह्या षटकामध्ये ओमकार शिंदे ऑन स्ट्राईक नक्कीच खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूने ओमकार माने आपण पाहिलेत. आता ओमकार शिंदेची फलंदाजी आपल्याला पाहिजे आहे. शून्यातून विश्वाची निर्मिती ओमकार शिंदेला देखील करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर अकराळ विकराळ भूमिका ओमकार मानेची पाहायला मिळाली. 29 धावा तब्बल कुठून काढल्यात. सुजित षटक क्रमांक 2 कमबॅक करणारे चेंडू गरजेचे आहेत. ते कमबॅक करणारे चेंडू येणार का, प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहूया. इथे शरीरभेदक पाहायला मिळतो. डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. इथे आक्रमण आक्रमण झालंय. ओमकार शिंदेच्या बॅट मधून हवाई तडाखा, हवाई फायर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फार मोठं आक्रमण, फार मोठी नक्कीच युद्धनीती मैदानाच्या आतमध्ये अवलंबली जाते आणि आक्रमण आक्रमण आणि आक्रमण होताना पाहायला मिळेल. हा चेंडू इथे डावी स्थितीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अभंतरच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 36 धावा. इथे देखील आक्रमण होत आहे. समोर दिशेने चेंडू हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षक येथील चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि त्यानंतर ओमकार शिंदे नावाचं वादळ थांबवलंय, रोखलंय. विकेट. राहुल जाधव अर्थात गोट्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अनुभव प्रचंड मोठा आहे. एका बाजूने आग लावणारी फटकेबाजी ओमकार मानेची आपण पाहिली आहे, तर दुसऱ्या बाजूने राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. या षटकामध्ये यश सुजितला मिळालं जात आहे. इथे आक्रमण होत आहे. आल्या सरशी राहुलच्या बॅट मधून हवाई तडाखा, इसको लगा डाला तो लाईफ झिंगाला आला. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 42 धावा आहेत. दुसऱ्याही षटकामध्ये आक्रमण, फार मोठं आक्रमण म्हणावं लागेल. इथे देखील राहुलच्या बॅट मधून हवाई तडाखा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. इन हाथों ने हत्यार छोड़े लेकिन चलाना नहीं भूले, बूढ़ा होने वाला शेर कभी घास नहीं खाता. धावफलक पुढे जाते. 48 धावा आहेत एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. 5 चेंडू झालेत, 1 बाकी आहे. सुजित वरती देखील आक्रमण होत आहे. समोर दिशेने अलोंग दी कार्पेट फटका खेळला. डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास. इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2+1 अर्थात 3 धावा येतील. एक रन शॉट आहे अर्थात 2च धावा आहेत. दोन षटकं संपली, 50 धावा आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फार मोठं आक्रमण पहिल्या 2 षटकांमध्ये झाले. षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज धनराज. हा चेंडू इथे यष्टा उद्ध्वस्त करेल. बडी बसली जाल में. ओमकार बॅक टू द पेव्हिलियन. 6 चेंडू 28 धाब्यांची खेळी ओमकार मानेची. ज्या विकेटच्या शोधामध्ये संघ होता ती विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 50 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. किरण गुंजाळ मैदानाच्या आतमध्ये येत आहेत.
विकेट विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक होतं 1000 रुपयाचं. तिथे चेंडू शेप अडवलाय की नाही आनंद ढवळे यांच्या माध्यमातून पारितोषिक होतं, परंतु त्यानंतर धावा आल्यात. इथे देखील आक्रमण फुलटॉस चेंडू अरे बाटणे, परंतु क्षेत्ररक्षक आहे. कमबॅक करणारे चेंडू या षटकामध्ये आलेत. धनराज आहे गोलंदाजीच्या माध्यमातून आधी चांगली गोलंदाजी धनराजची पाहायला मिळेल. बॅटर प्रफुल्ल जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक सुपर डुपर हिट आयोजन, रात्रकालीन क्रिकेट विद्युत प्रकाश झोतामध्ये खेळवली जाणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतो. याही वर्षी एक दैदिप्यमान आयोजन जे होताना पाहायला मिळतंय. वालवा वस्ती फायटर्स आणि वडके गावठाण चॅलेंजर्स यांच्या माध्यमातून झालेलं आयोजन आणि त्यानंतर बाणाचा करंडक मोठ्या थाटामाटात संपन्न होतं. हा देखील चेंडू बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगले क्षेत्ररक्षक काव कॉर्नर क्षेत्रामध्ये होत आहे. तोपर्यंत धावांसाठी धावाधा होताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. 55 धावसंख्येवरती धावफलक आहे. हा चेंडू इथे सुरेख आणि याच बरोबर अगदी आपण पाहूया षटक देखील संपलं जात आहे. तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपला. 3 बाद 55. कीपर जर असतील तर त्यांना एक ओव्हर अगोदर क्षेत्ररक्षणासाठी समोर उभं राहावं लागतं. गेल्या वर्षी हा नियम होता, ह्याही वर्षी आहे. या अगोदर एक षटक जर तुम्ही समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं असेल तरच तुम्हाला गोलंदाजी करता येईल. आणि स्पीडअप करा विनंती असेल. अजूनही 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे वेळेकडे थोडंसं लक्ष द्या. शेवटचं षटक. इथे आक्रमण अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. किरणच्या बॅटमधून हवाई तडाखा. षटकाराच्या मदतीने धावफलक 61 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकामध्ये देखील आक्रमण आहे. तुषार गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतील. किरण गुंजाळ ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला प्रफुल. ही जोडी नक्कीच पाहायला मिळते. तुषार कमबॅक करणार का? हा चेंडू धावेष्टीच्या दुर्बळीत राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून. धावफलकावरती 62 धावा आहेत. 89 धाव्यांची उच्चांकी धावसंख्या आपण सर्वांनी पाहिली आहे. ते रेकॉर्ड मोडलं जाणार का? प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर. इथे देखील आडवा बॅटने आक्रमण तर केलंय. हवाई तडाखा. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 68 धाबा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकामध्ये देखील तोडफोड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लागोपाठचे 2 आलेत. लागोपाठचा 3रा येणार का? किरण गुंजाळ ऑन फायर.
इथे देखील आक्रमण बाटणे चेंडू उंचाव्यामध्ये मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील आणि इथे किरणची खेळी मात्र संपुष्टात. धक्का क्रमांक 4. वैभव जाधव न्यू बॅटर येत आहेत आणि त्यानंतर जर अगदी आपण पाहिलं तर 2 धावा यशस्वीरित्या येतील. धावफलकावरती 76 धावा आहेत. अजूनही अंतिमच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. इथे आक्रमण होत आहे. अडब बाटणे चेंडू उंचाव्यामध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला जाईल झेल आणि इथे वैभवला देखील परतवल्यामध्ये यश. फलंदाज होतोय बाद. 4 षटकं संपली आहेत. धावा बनवल्या गेल्या 76. विजयासाठी 77 धावांचं टार्गेट आहे. षटक संपलंय. पहिले चेंडूवरती षटकार, दुसरा वाईड, त्यानंतर लागोपाठचे 2 षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 धावा आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट. असं षटक संपलंय. पुन्हा सांगू का? पहिले चेंडूवरती षटकार, त्यानंतर एक वाईड बॉल, त्यानंतर एक लागोपाठचे 2 षटकार, 3 बॉल झाले, त्यानंतर एक विकेट, पुन्हा 2 रन आणि त्यानंतर एक विकेट. शेवटच्या चेंडूवरती एक वाईड आहे, तो सोडून 6 बॉल झालेत. वाईड सोडून सांगू का? षटकार षटकार षटकार, लागोपाठचे 3 षटकार, विकेट, 2 विकेट. चला यानंतरच्या मॅचचा टॉस आपण लगेचच संपन्न करतोय. लडकत वस्ती योद्धाज आणि पांडवनगर वॉरियर्स यानंतरची होणारी मॅच. टॉस आपण करणार आहोत. लडकत वस्ती योद्धाज आणि पांडवनगर वॉरियर्स. धावा मैल वॉरियर्स आणि पालखी मार्ग वॉरियर्स. पिंपळमाळा चॅम्पियन आणि वडकीगाव इंडियन्स यानंतरची होणारी मॅच. चला क्षेत्ररक्षण साजबा, दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं आहे. पीरवस्ती शूटर्स टीम आता क्षेत्ररक्षण साजबा, तर जाधवमाळा सुपर किंग. जाधवमाळा सुपर किंग क्षेत्ररक्षण साजवा, तर पीरवस्ती शूटर्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. मॅच सुरू होणं गरजेचं आहे. पिंपळमळा चॅम्पियन आणि वडकीगाव इंडियन्स यानंतरची होणारी मॅच. टॉस आपण करणार आहोत. क्षेत्ररक्षण सजलं जाईल. दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सामना सुरू करून घ्या सर. क्षेत्ररक्षण साजवा, वारंवार विनंती आहे. जाधवमाळा सुपर किंग.
कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग मोठ्या थाटामाटात संपन्न होते. बाणाचा करंडक आणि पर्वत तिसरं सजलं गेलंय. मॅच क्रमांक 3 सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. ओमकार स्ट्राईकच्या दिशेने सुहास तर नॉन स्ट्राईकला सुजित ही जोडी पाहायला मिळेल. लेस डिप्ले पहिला चेंडू इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जातोय. अवांतर धावसंख्येने संघाचं खातं उघडलंय. 1 धाव आहे. अक्षयजी मोडक सर कुठे असतील विनंती आहे टॉस करण्यासाठी. या आडा बॅटने चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया तिथे खूप दूरवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार. पहिला चेंडू वाईट त्यानंतर एक चेंडू डॉट आला आणि त्यानंतर एक चौकार. अर्थात 2 चेंडूंमध्ये 5 धावा बसूल केलेल्या पाहायला मिळतात. आक्रमण होणं गरजेचं आहे. इशारा बॅटने दिशा दिली आहे. पुन्हा एकदा आक्रमक फटका नक्कीच पाहायला मिळतोय. हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा सुहासच्या बॅटमधून आलाय चौकार. पिंपळमाळा चॅम्पियन टीम विनंती आहे कॅप्टन लवकरात लवकर पाठवा. वडकीगाव इंडियन्स संघाचे कॅप्टन आलेले आहेत. हा चेंडू देखील बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक वेगवान सिंगल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. दहा धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टेंच्या पाठीमागे ओमकारकडून चूक होतीये. झेल सुटलाय. परंतु इथे डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. पुढे सरसावत आक्रमण करण्याचा प्रयत्न. यष्टेंच्या पाठीमागे ओमकार चूक करतायत. पुन्हा एकदा डॉट निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. शांत प्रकारचं वातावरण. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं जाईल. धावफलकावरती अगदी धजधज टाकूया. 10 धावा जे आतापर्यंत पाहायला मिळतात. कॅप्टन उपस्थित आहेत बोट टीमचे. टॉस आपण करतोय. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण संपन्न करतोय. टॉस झालाय आणि टॉस का बॉस वडकीगाव इंडियन्स संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर पिंपळमाळा चॅम्पियन प्रथमतः फलंदाजी करताना पाहायला मिळेल. नो प्लस षटकार. 7 धावा अतिरिक्त स्वरूपात आल्यात. धावफलकावरती 17 धावा आहेत. अविनाश क्षीरसागर षटक क्रमांक 2 हातात आहेत. थोडासा कानमंत्र एसटीच्या पाठीमागून ओमकार देखील देताना पाहायला मिळतील. सुहास आक्रमण करण्याची क्षमता आहे. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने शॉर्ट पुल केलाय. पुल पॉवरफुल, ब्युटीफुल आणि सक्सेसफुल. बिग सिक्सर. 6 रन. लागोपाठचा दुसरा. सत्याहत्तर धाब्यांचा पाठलाग सुरू आहे. खो-खोचे राष्ट्रीय पंच आहेत. खेळाडू वृत्ती आहे आणि इथे देखील हवाई सफर. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. बंगाली रसगुल्ला. षटकार. आक्रमण दोनही बाजूने होतंय. सुहास मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतायत. खेळाडू वृत्तीने नक्कीच खेळतायत. अगदी जर पाहिलं तर खो-खोचे राष्ट्रीय पंच आहेत, परंतु क्रिकेटमध्ये देखील त्यांच्या नावाचा डंका नक्कीच पाहायला मिळतोय. अफलातून खेळी सुहास यांची पाहायला मिळेल. हा देखील चेंडू समोर दिशेने पुढे सरसावत खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतात. चेंडूपर्यंत एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. इथे नो बॉलचा इशारा तर आहे. नो प्लस 2. बालबाल बचवलेत फलंदाज. 3 धावा येतील. धावफलक 3. धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 32. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छाबा था. महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था. 32 वर्षाचं आयुष्य माझ्या राजाचं होतं. एकही लढाई न हरलेला राजा. म्हणून ज्या राजांची नोंद इतिहासाने घेतली त्या राजांचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे.
इथे देखील आक्रमण शॉटम फुल केला आहे. फुल पॉवरफुल ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. पुन्हा एकदा सिक्सर 6 रन. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती नजर टाकूया. 38 धावा आतापर्यंत. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तर 9 चेंडू 35 धाव्यांची खेळी सुहास यांची. हा चेंडू देखील पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने होत आहे. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय. चांगलं स्टॉप केलं चेंडूला. फेकी होईल तोपर्यंत 2 धावा आहेत. 2 धावा संख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 41 धावा. इथे देखील पुढे सरसावत मोठा फटका तर आहे. उंची देखील आहे आणि लांबी देखील मिळाली आहे. हा देखील चेंडू आउट ऑफ द पार्क. 1 ऑफ द बाहुबली बिग सिक्सर. 6 रन. 2 षटकं संपली. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 47 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज. 12 चेंडूंमध्ये 47 बनवल्यात. 12 चेंडूंमध्ये 30 बनवायचे आहेत. इथे विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज असतील. सुजित ऑन स्ट्राईक आहे. हा देखील चेंडूला बॅटने दिशा दिली आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव डिक्लेअर स्वरूपात येते. धावफलक 1 च्या मदतीने पुढे जाईल. इथे देखील आक्रमण होत आहे आणि हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया सीमारेषेच्या लगत घाई गडबड होताना पाहायला मिळते. तोपर्यंत धावांसाठी धावा आहे. एकावन्न धावा आहेत. इथे समोर दिशेने आक्रमण होते. क्षेत्ररक्षक धावतात. चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न होताना पाहायला मिळेल. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 53. 77 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. सत्ता कोणाची येणार यासाठी मॅच महत्वपूर्ण बागफुटमध्ये सरकले. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. परफेक्ट गॅप शोधलाय आणि हा चेंडू सरळ जाईल कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 57 धावा आहेत. आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळत आहे. शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी 20 धाब्यांची गरज. हा देखील चेंडू खोलवर टप्प्याचा समोर दिशेने खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे. डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. फंबल होत आहेत. तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होताना पाहायला मिळेल. धावफलक 2 च्या मदतीने पुढे जाते. 59 धावा. 59 ऑन बोर्ड. बॅटने आक्रमण तर सरावले. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयास आणि इथे अगदी आपण पाहूया 2 धावा वाऱ्याच्या वेगात पडून पूर्ण होत आहेत. 3 षटकांचा खेळ मात्र संपलाय. 61 धावा आहेत. 6 चेंडू बनवायच्या 16. 6 चेंडू 16 धावा. वडकी प्रीमियर लीग WPL एक दैदिप्यमान आयोजन. सुसज्ज असं मैदान. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर सुसज्ज असा बॉडी रोप देखील पाहायला मिळतोय. मैदानाच्या आजूबाजूला जर पाहिलं तर नक्कीच विविध प्रकारचे फ्लेक्स पाहायला मिळत आहेत. आणि सुहासची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. 15 चेंडू 53 धाब्यांची खेळी पाहायला मिळाली. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर रिटायर्ड विकेट आहे का? विकेट असतं रिटायर्ड नाही. गेला की गेला. रिटायर्ड आउट आहे का? रिटायर्ड आउट. तो फलंदाज परत मैदानाच्या आतमध्ये खेळू नाही शकत.
इथे देखील 11 बॉल समोरच्या दिशेने होत आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, हा चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती 67 धाबा आहेत. शेवटचे आता 5 चेंडू बनवायच्या, 10 धाबा. धनराज मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण करताना पाहायला मिळालेत. वैभव वरती होते आक्रमण. हा चेंडू देखील इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. घाई गडबड नक्कीच पाहायला मिळते. तोपर्यंत इथे डॉट चेंडू येतोय. शेवटचे 4 चेंडू आणि 10 धाबींची गरज. इथे देखील पुढे सरसावत हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे. डिक्लेरेशन झोन 1 धाव येते. 68 धाबा, 3 चेंडू 9 धाबींची गरज. श्वास रोखून ठेवणारा सामना आपण पाहतोय. प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना. धडधड धडधड प्रेशर प्रत्येकाचा वाढला असावा आणि इथे मॅच रंगतदार होताना पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 9 धाबा. पुढे सरसावत आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. एक सिंगल तर घेतली, फंबल होता क्षेत्ररक्षक. तोपर्यंत दुसऱ्या धाबेसाठी पलायन. 2 धाबा येतील. तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्न होता परंतु नकार कळवलाय. आणि धावफलकावरती नजर टाकूया. 70 धाबा आहेत. 2 चेंडू आणि 7 धाबा. सत्ता कोणाची येणार? 77 धाब्यांचा पाठलाग आहे. इथे देखील समोरदिशेने फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवलाय आणि अगदी आपण पाहूया फलंदाज होईल बाद. विकेट. शेवटचा 1 चेंडू आणि 7 धाबा. फलंदाज बाद आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय. एक रिव्ह्यू प्रत्येक संघासाठी आहे. सर कॉल कर. OUT आउट. फलंदाज बाद असेल. 1 चेंडू 7. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर आज पाहायला मिळणार का? 1 चेंडू बनवायच्या 7 धाबा. काल पहिली सुपर ओव्हर आपण पाहिली, आज दुसरी पाहायला मिळेल का? क्रिकेट रसिकांनो, सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे? एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी वाजल्यात पाहिजेत. 1 चेंडू 7 धाबा. सुहास की वैभव? वैभव की सुहास? अर्धशतक तर झळकावलंय. पंचांचा इशारा आला जातोय. डेड बॉलचा इशारा असेल आणि खेळाडूंना विनंती आहे ज्यावेळेस तुम्ही फलंदाजी करता बॉल पडायच्या अगोदरच पंच डेड बॉल घोषित केला होता. चला पुन्हा एकदा सामना सुरू करू. 1 चेंडू 7 धावा आहेत. पॉपिंग क्रीज मध्ये बॉल पडण्याच्या अगोदर उभं राहणं गरजेचं असतं. वैभव स्ट्राईकला सुहास. हा चेंडू बॅटने खेळला आहे आणि इथे या सामन्यावरती विजय. यानंतरचा होणारा सामना पिंपळमळा चॅम्पियन्स वर्सेस वडकेगाव इंडियन्स. लगेच दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. काय माहिती सामन्याला होईल
सुरुवात वेळेचं गांभीर्य. चला दोन्ही संघांनी ताबा घ्यायचा आहे. तो स्विंग कोण आहे? वडकीगाव इंडियन्स आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. कृपया वेळेचं सहकार्य सर्वांनी करा. योगेश काका आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. आपल्याला विनंती आहे पिंपळा चॅम्पियन्स आपले 2 फलंदाज सलामीची जोडी खेळण्यासाठी पाठवा. सामन्याला होतीये सुरुवात. वडकीगाव इंडियन्स आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. सहकार्य करा थोडं. वडकीगाव इंडियन्स योगेश काका बॅटिंग कोणाची आहे?